कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। 21 सप्टेंबरला शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता। सुनील तटकरे यांना लोकमतकडून भारतभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं कर्जतच्या पोलीस ग्राउंडमध्ये हा सोहळा आयोजित केला होता। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्रास होऊ नये म्हणून भव्य डोम सुद्धा उभारण्यात आला होता। आपल्या लाडक्या नेत्यांच्या पायाला चिखल सुद्धा लागू नये याची पुरेपूर काळजी घेऊन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी ग्राउंडवर खडी टाकत त्याची लेवल केली आणि अर्थात या सोहळ्याची तयारी करण्यासाठी ग्राउंड कसं बनवलं गेलं हे स्वतः जिल्हाध्यक्षांनी भाषणामधून सांगितलं। सगळे कार्यकर्त्यांनी सांगितलं हा सत्कार कर्जतला झाला पाहिजे। कर्जतला आम्ही ग्राउंड करायला सुरुवात केली। आमच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आमचे भगवान शेठ आहेत। भगवान शेठनी सांगितलं हा ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर आपल्याला घ्यायला लागेल, पहिला आपण जरा मुरुम टाकू आणि मुरुम टाकून जरा आपली त्याची लेवल करू। भगवान शेठनी मुरुम टाकल्यावर 4-5 दिवस जी पावसाळी सुरुवात केली तर मला वाटतं 5-5 फूट इथं चिखल झाला। त्यानंतर त्याच्यावर खडी टाकली तर खडीच्या वरती चिखल निघायला लागला। आता करायचं काय? मग अनेक लोकांना बोलावून आम्ही या पूर्ण 50,000 स्क्वेअर फीटमध्ये अगदी प्लॅटफॉर्म टाकून आदरणीय साहेबांचा सत्कार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम केलं। पण हा भव्य एक दिवसीय सोहळा झाल्यानंतर त्या ग्राउंडचं काय होईल याचा अगदी विचार सुद्धा कुणी केला नसेल। आसपासची काही झाडं तोडण्यात आली आणि लेव्हल करण्याच्या नादात संपूर्ण ग्राउंडचं खडीकरण झालं। पोलीस ग्राउंडचा उपयोग हा खेळण्यासाठी आणि अनेक कार्यक्रमांसाठी होत असतो, पण नेत्यांना खुश करण्याच्या नादात ग्राउंडची केलेली दुरावस्था योग्य नाही असं म्हणत शिवसैनिकांनी प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती केली। शहरातल्या चांगल्या मैदानाची राजकीय स्वार्थासाठी वाट लावणारे विकासाच्या बाता जोडतात असं म्हणत शिवसैनिकांची चर्चा रंगली ती वेगळीच। रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सन्माननीय सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त सभा आयोजित केली होती किंवा कार्यक्रम सत्कार सोहळा आयोजित केला होता। या पोलीस मैदानाचा वापर त्या ठिकाणी त्या सत्कार सोहळ्यासाठी करण्यात आला। खऱ्या अर्थाने पोलीस मैदान हे कर्जत शहरातील नागरिकांसाठी म्हणा किंवा सर्वसामान्य खेळाडूंसाठी युवकांसाठी ते एकमेव मैदान असे का त्या ठिकाणी उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि इतर कोणत्याही ऋतूमध्ये त्या ठिकाणी त्या खेळण्यासाठी त्याचा वापर केला जातो। परंतु आजच्या राजकीय सभेसाठी म्हणा किंवा राजकीय स्वार्थापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जी सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेसाठी त्या मैदानाची अत्यंत दुरवस्था करण्यात आलेली आहे। म्हणजे मैदानाचं स्वरूप खऱ्या अर्थाने ते मातीचं स्वरूप असावं लागतं, पण आज परिस्थिती त्या मैदानाची पाहिली गेली तर तिथे पूर्णतः खडीकरण झाले, त्याच्या आजूबाजूची वृक्षतोड करण्यात आलेली आहे। आमचे एकच निवेदन या निवेदनाद्वारे आहे, कोणत्याही राजकीय सभेसाठी सार्वजनिक कार्यक्रमासाठी तेथे आमचा विरोध नाही, परंतु तो कार्यक्रम करत असताना शासनाचे नियम कुठेतरी पाळले गेले पाहिजेत। परंतु या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये त्या पोलीस मैदानाचं पावित्र्य राखलं गेलं नाही, त्या पोलीस मैदानाची अत्यंत दुरवस्था केली गेली। त्यामुळे आम्ही आज PWD कार्यालयामध्ये त्या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि उचित कारवाई करावी असं निवेदन आम्ही कर्जत शहर शिवसेनेच्या माध्यमातून आज देण्यात आलं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।